नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज कोंढावळे केसरीचं मैदान होत आहे पुणे जिल्ह्यामध्ये. आणि या मैदानामध्ये आज महाराष्ट्राचा लाडका बैल, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रातच नव्हे, ते संबंध 14 ते 15 देशामध्ये नाव करतोय पळून. आणि असा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बारम हिंद केसरी असा बकासूर आपल्याला आज पळताना दिसणार आहे. आज बकासूर कोणासोबत पळताना दिसणार आहे याच्या संदर्भात चर्चा करूया. महाराज सुद्धा जो आहे तो आज आपल्याला पळताना दिसणार आहे. नक्कीच या विषयावरती थोडंसं बोलूया, कारण की खूप जणांना एक प्रश्न पडला आहे की बकासूर काल पळलेला आहे, परंतु आज पण कसा काय पळणार आहे. आज सुद्धा तो पळणार आहे आणि संबंध महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते बकासूरवरतीच राहतं, कारण की तो नंदी जोपर्यंत पळतोय तोपर्यंत लोकांना माहितीच आहे. आणि आज रविवार आहे. आज खूप लोक जे आहेत ते पुणे जिल्ह्यातील बकासूरला बघण्यासाठी जातील. आज कोंढावळे केसरीचं मैदान पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या मैदानामध्ये आज बकासूरचा पहिरा कोण आहे याच्याबद्दल तर चर्चा करूयाच. परंतु काही लोकांना एक मनामध्ये प्रश्न आहे की काल बकासूर घरणीकरांचा राजाच्या गाडीवरती अन्याय झाला आणि शेवटी हा बघा, जो कमिटीने निर्णय दिलाय तो कुणीही असू द्या, छोटा असो किंवा मोठा असो, तो मान्य करावा लागतो. शेवटी ते पदाधिकारी आहेत, त्यांचे निर्णय जे आहेत ते योग्यच असतात. आणि शेवटी कुणी असो, गरीब असो मोठा असो, निर्णय जो आहे तो सगळ्यांना सारखाच असतो. आता सगळे म्हणतायत की राजाची गाडी फॉल आहे. राजाची गाडी फॉल नाही दादानो. आता सगळे म्हणते दिसतंय तसं तसं नसतं रे मित्रांनो. जी बैलांची फाटी असते त्या फाटीच्या चाकुरीमध्ये जर पाय गेला एखाद्या बैलाचा किंवा गाडीचं चाक त्यामध्ये गेलं तर ती गाडी बाद नसते. जर तुमची गाडीचं चाक किंवा तुमच्या गाडीचा जो बैल आहे, गाडीवरती जो बैल आहे त्याचा जर पाय दुसऱ्या फाटीमध्ये गेलेला जर दिसला किंवा तो त्याला जर चाकोरी सोडून त्या फाटीमध्ये गेला, चाक किंवा बैलाचा पाय कुठला अवयव, तर ती गाडी बाद देण्यात येते. परंतु ती गाडी बाद नव्हती मित्रांनो. आता काही लोक मला हळूच काहीतरी म्हणणार की ह्यो बकासूरच्या जीवावरती मोठा झाला आहे, आता बकासूरचीच अन्याय झाला तर बोलणार. जे मित्रांनो कुठेही काय बोलून नाही चालणार, जे आहे ते सत्य आहे. हां, परंतु मी बोललोय पुढे सामना द्यायला पाहिजे होता राजा. थोडंसं आता तुम्ही दोन्ही अँगल चेक ज्यावेळेस केले जातात, काही मैदानामध्ये केले सुद्धा गेलेले आहेत आणि दोन्ही गाड्यांना सामना सुद्धा दिलेला आहे, फायनलला चाल दिलेला आहे. असे कित्येक खूप मैदानं झालेले आहेत. परंतु बकासूर म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे की वादग्रस्त निर्णय येतातच. वादग्रस्त निर्णय म्हणजे बकासूर असला की कुठेही असू द्या थोडंसं किरकिर होतंच. आणि परंतु शेवटी बघा, बकासूरवर अन्याय झालेला नाही आहे मित्रांनो. शेवटी बघा, निर्णय जे आहेत ते योग्य असतात आणि निर्णय मान्य करावे लागतात. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र टिकवायचे आपल्याला फॅन्सचं काम आहे बोलणे. जे सत्य आहे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी जो निर्णय आहे तो सगळ्यांनी मान्य करा. आता पुढचं बघूया, आजचं बघूया. आज मैदान होते, हे मैदान जे आहे ते आज ओपनचं मैदान होते. 2 लाखाचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातील टॉपचे नंदी आज पळताना दिसणार आहेत. आज विठ्ठलनाथांचे नंदी दिसतानात का नाही अजून याच्याबद्दल काही खात्री नाही आपल्याला. आज मैदानामध्ये 35 गट जे आहेत ते पळताना दिसणार आहेत. 35 गट पळणार आहेत आणि त्या 35 गटामध्ये बुलेट सुद्धा पळताना दिसणार आहे. संघर्ष योद्धा बुलेट ज्याला म्हटलं जातं तो पळणार आहे. जरा कमेंट्समध्ये सांगा कुठल्या गटात पळणार आहे तो. पिंटू शेट मोडकवाडी की यांचा कॉकटेल सुद्धा पळताना दिसणार आहे. जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. महाराज सुद्धा पळताना दिसणार आहे. बकासूर पळताना दिसणार आहे. मी थोडेसे लाईव्ह लॉट जे आहेत ते बघितलेले नाही आहेत. बकासूर आय थिंक 14 आणि 17मध्ये बकासूरची चिठ्ठी जी आहे ती निघालेली आहे आणि बकासूरचा पहिरा एक सगळ्यांना उत्सुकता असते की दादा बकासूरचा पहिरा सांगा, बाकी काय सांगू नका. बकासूर कुठल्या गटात पळतो ही माहिती लोकांना मिळतेच, कुठून ना कुठून तरी मिळतेच. तर सांगूया, बकासूरचा पहिरा जो आहे तो बलमा नावाचा नंदी आहे. हा बलमा जो आहे तो बकासूरसोबत एकदा पळालाय पुणेमध्ये आणि हा बलमा पांढऱ्या रंगाचा बैल आहे आणि तो चांगला पळतो, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि हा सासवडचा बलमा नव्हे बरं का,
आणि सातारचा सुद्धा बलमा नव्हे, हा नवीनच बलमा आहे, परंतु तो बकासूर सोबत पाळलेला आहे. आणि बघूया आज हा पैरा आपला कितपत खरा ठरतोय. मला तर वाटतं हीच गाडी पळेल. मला खूप जणांची मागणी आहे की दादा तुम्ही व्हिडिओ टाका, आज बकासूर पळणार आहे तर कोणासोबत पळणार आहे. खूप जणांनी कॉलसुद्धा केले होते. आणि बघूया आज कशा पद्धतीनं बकासूर पळतोय, कारण की काल बकासूर 2 फेरे पळाला आहे. आता सगळे म्हणतील की बकासूरला आरामाची गरज आहे. शेवटी आपण फक्त बोलू शकतो, मालक ठरवतील आराम द्यायचा आहे का नाही. आपलं काम आहे सांगणे, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणे. आणि काल तुम्ही बघितलं आपण त्या पैऱ्यासाठी खूप झटपटलो, अखेर त्या पैऱ्याला यश आलं. आणि तसं यशामागे एक मोठा हात म्हटलं तरी काय त्यांचं नाव, धनाजी पिसाळ, तुम्हाला माहिती आहे घरणिकीच्या राजाचे खूप मोठे म्हणजे यूट्यूबवरच्या क्षेत्रामध्ये ते खूप चांगलं काम करत असले तरी त्यांचा खूप जीव आहे घरणिकीकरांच्या राजावरती. ते वारंवार धडपडत असतात त्याच्या राजाच्या पायऱ्यात एक चांगला टॉपचा व्हावा. खरंच खूप त्यांनासुद्धा मानलं आणि खरंच खूप छान व्यक्तिमत्व आहे ते. आणि आपणसुद्धा वारंवार तुम्ही बघितलं, मी सुद्धा खूप सारे व्हिडिओसुद्धा बनवलेत की बकासूर घरणिकेचा राजा पळावा. आणि त्या प्रयत्नांना धनाजी पिसाळ असतील, मी असेल, घरणिकेच्या राजाचे मालक असतील, मामा असतील, एक यश आलं म्हणावं लागेल. कारण की खूप दिवस झाले हा पैरा जर तर चाललेला, होय नाही चाललेला. अखेर तो पैरा काल जुळून आला. गाडी चांगली पळाली. नशिबामध्ये सेमीफायनलच होतो यांच्या. आजपर्यंत फायनलला कधी हे दोघे राहिलेले नाही आहेत. फायनलला राहिले असते तर 100% हे दोघेजण, पण काल गुलाल मिळवला आहे दोघांनी. चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. शेवटी नशीब असतं. नशीब की बात आहे मित्रांनो. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, इथे हार आणि जीत होत राहते. परंतु बघूया आज बकासूर जो आहे तो बलमा सोबत पळणार आहे. गट क्रमांक 14 आणि 17मध्ये चिठ्ठी निघाली. जर कोणाला माहीत असेल तर तुम्ही सांगा कमेंट्समध्ये की आणखीन कुठं चिठ्ठी निघाली बकासूर आणि महाराजच्या नावाने. महाराजचा पैरा आज कोण असेल. महाराजचा पैरा एक जे काय ते सांगतो तुम्हाला, माहीतच नाही मला तर कशाला सांगू, माहीत नाही महाराजचा पैरा. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जर कोणाला जर माहीत असेल महाराजचा पैरा. आणि आज बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव असा बकासूर आज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. कशा पद्धतीनं पळतोय, जरा मैदान लाईव्ह जे आहे ते कोणत्या चॅनलवरती आहे जरा ते सुद्धा जरा कमेंट्स बॉक्समध्ये लोकांनी सांगा. कारण की असंख्य लोक जे आहेत ते आपले व्हिडिओ जे बघणारे आहेत, तर आता 14 देशामध्ये आपली व्हिडिओ बघितली जाते. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण एक बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूर फॅन जरी असलो तरी प्रत्येक नंदी आपल्याला समान आहे. जिथं मैदान होतं त्याची अपडेट तुम्हाला मी देत राहतोच. परंतु जास्त बकासूरची लोक अपडेटसाठी उत्सुक असतात, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय सकाळी घेतला. मी व्हिडिओ टाकलेला परंतु काय नीट आवाज येत नव्हता. परंतु आता पुन्हा एकदा व्हिडिओ मला बनावावा लागला, त्याच्याबद्दल उशीर झाला, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. आणि आज बकासूर कसा पळेल, आता तो बलमा पांढऱ्या रंगाचा आहे, हलका बैल आहे बरं का. निंबाळकर सरांच्या सर्जागत दिसतो तो. आणि म्हणजे आपल्या भैया आहेत ना, अभिजित भैया पवार यांच्या सर्जागत दिसतो तो जो आहे तो बलमा. बघूया तो बलमा कुठला आहे, जरा काय आहे जरा कमेंट्समध्ये सांगा. आणि बकासूर आज 100% पळतोय आणि बकासूरची चिठ्ठीसुद्धा निघालेली आहे. कशा पद्धतीनं आज बकासूर कामगिरी करतो याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण की 2 फेरे काल पळालेला आहे. दमला असेल की नसेल आता हे समजेलच, परंतु त्याला नाही दम वगैरे काय लागत. त्याला कितीही दिवस पळवा तुम्ही, त्याला काही होत नाही. तो बिचारा पळतो, मालकासाठी पळतो, फॅनसाठी पळतो, अखंड महाराष्ट्रासाठी पळतो. उगीच तो 12 वेळा हिंद केसरी नाही आहे. आणि बघूया आज मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दसते जरा सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. आणि चिठ्ठीसुद्धा सांगा कुठल्या गटामध्ये पळते. मी तुम्हाला फक्त पहिरा बघितला आणि कालचं जो निर्णय होता त्या निर्णयाचं खूप साऱ्या कमेंट्स आल्या, त्या निर्णयाला उत्तर दिलं. काल बकासूरवरती अन्याय झालेला नाही आहे. जो कमिटीने निर्णय जो आहे तो योग्य दिलेला आहे असं मला वाटते. परंतु मला असं वाटतं की तोंडावरती थोडासा निकाल जो आहे तो सामना द्यायला पाहिजे होता असं मला वाटतंय. कारण की काही मैदानामध्ये असा निर्णय दिलेला आहे दोन्ही बाजून चेक करून. त्याच्यामुळे मला वाटत होतं की दोन्ही गाड्यांना जर सामना दिला असता तर फाटी शिल्लक होती, त्याच्यामुळे द्यायला पाहिजे होता. परंतु शेवटी आपण बोलून काय उपयोग नसतो. तिथं कमिटी होती, त्या कमिटीचा निर्णय जो आहे ते योग्य असतात. आणि शेवटी फक्त आपण बोलू शकतो. नवीन असाल चॅनलवरती तर व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि लोकांच्यापर्यंत व्हिडिओ जो आहे तो पाठवण्याचा प्रयत्न करा.
धन्यवाद.